राम जयराम पोळ, मी ग्रामपंचायत सेवक, कार्यालय आसुरवाडी, तालुका कळंब, जिल्हा हिंगोली. आम्ही कोरोना काळामध्ये जे काही कर्तृत्व केलं होतं, आपल्या कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता कुठल्याही गोष्टीचे हे आमिषसुद्धा आम्ही ते काम केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला ज्या शासन परिपत्रकानुसार शिवसाहेबाकडून पत्र आलेलं आहे BDO साहेबाकडं, आणि त्या पत्राची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही. आणि त्यानुसार आम्हाला ते भत्ता 1000 रुपये असा प्रति महिना 23 महिन्याचे ठरले होते, ते आतापर्यंत आम्हाला भेटलेले नाहीत. आम्ही वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा, हे बघा ग्रामसेवकाचं पत्र आम्ही त्यांना जावकचं दिलेलं आहे आणि ही ओशी आहे, त्यानुसार आम्ही हे कामं केलेलं आहे. तरीसुद्धा आम्हाला यानुसार राहणीमान भत्त्याचं आणि किंवा कोरोना काळातल्या भत्त्याचं आम्हाला काहीही आम्ही 1 रुपयासुद्धा दिलेला नाही. हेच होतं का सरकार शासन दरबारामध्ये. बस माझी एवढी इच्छा आहे की आम्हाला शासन दरबारातून आमचा हा जो गरिबावर अन्याय होत आहे ते हा अन्याय मिसळून काढावा, याच्या हेच संदर्भात बोलतो मी. जर आम्हाला मिळालं तर आमच्या मुलाबाळांचं, घरातलं सगळ्याचं देखभाल सगळं आम्ही एवढ्यामध्ये काहीतरी होत नाही, पण तरी पण करू शकतो थोडंफार का होईना. पण आमची उपजीविका भागण्याकरता एक शासनाचा एक सहभाग म्हणून आम्हाला एक घर दाखवण्याकरता एवढी गोष्ट आमच्याकडून होती सर, आपल्याकडून भेटलं तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर जर काम करायचं असेल तर आमच्याकडं कुठल्याही गोष्टीची आमच्या जवळून काही परतता होत नाही ना. उदाहरणार्थ पाईप फुटला असेल, उदाहरणार्थ स्टार्टर असेल, दुरुस्ती असेल, ते सर्व शासन करते. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक साहेब करतात, पण ते टायमावर होत नाही आणि वेळेवर होत नाही. त्याच्यामुळे गावातली पब्लिक आमच्या नावानं उगाच बोंबाबोंब करते आणि आम्ही त्यावेळेस तत्पर असतो. रात्रंदिवस, रात्रीला 12 वाजता लाईन येते, आम्ही ती रात्रीच्या टायमाला मोटर लावतो, तरीसुद्धा लोक पब्लिक आमच्याच नावानं बोंबलती. पण विषय कसा आहे, आम्ही जर शासनानं आम्हाला दिलं, BDO साहेबांनी एक शब्दसा टाकला होता की जर आडातच नसेल तर पोहऱ्यात येईल कुठून. ही मान्य आहे, आम्हाला गोष्ट मान्य आहे. पण जर त्या आडात जर पाणी टाकलं असेल आणि त्या आडात जर त्या आडाला जर एखादा होल असेल आणि त्या होलातून जर ते पाणी जात असेल तर त्याला काय करणार आहे, पोहऱ्यात कुठून येईल सर. ग्रामसेवक आणि सरपंच काही गावाकडे लक्ष देत नाहीत. नाही देत, तेवढी देत नाहीत सर, देत नाही तेवढी लक्ष. म्हणजे काही पाहणी नाहीच गावाकडे, पाहणी लक्ष नाही असती, नागरिकांना. पाहणी असती पण तात्पुरती यायचं आणि थोडक्यात बोलायचं निघून जायचं, इतक्या पुरतच असते काहीतरी. ओके, धन्यवाद. ओके, तात्याराव सर. जगदळवा सूर्य.